बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उदाहरण संग्रह 6 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, चौकटीत यापैकी योग्य चिन्ह लिहा। म्हणजे हे समजा हे या ज्या संख्या दिलेल्या आता एकूण किती संख्या आहे त्या 6। ठीक आहे, 6 उदाहरणं मी आता एका वहीत लिहून घेतलेली आहेत। ठीक आहे, बघा आपल्याला एक तर हे चिन्ह द्यायचं आहे, नाही तर हे चिन्ह द्यायचं, बरोबर की नाही। आता समजा हे मगरीचं तोंड आहे, हे काय आहे मगरीचं तोंड, इथून ते खाणार, बरोबर। मग काय करायचं, जी संख्या मोठी असेल त्याच्याकडे त्याचं तोंड करून द्यायचं। जी संख्या मोठी असेल ना, आता हे बघा ही 4 अंकीची आणि ही 5 अंकी आहे, मग 4 अंकी मोठी का 5 अंकी? 5 अंकी। मग हे जे मगरीचं तोंड आहे इकडे करून द्यायचं, समजलं की नाही? समजलं की नाही? मग हे मोठ्या संख्येला खाते। पुढे बघा, आता अंक मोजा। बघा ही किती अंकी संख्या ही? 1 2 2 4 आणि 3 7 अंकी आहे, ही पण 7 अंकी आहे। मग सारखेच अंक आहेत ना, मग आपल्याला काय करायचं, सर्वात आधी ना हे 7वं स्थान लक्षात घ्यायचं, म्हणजे दशलक्ष, बरोबर। इथं किती दशलक्ष आहे? 2, आणि इथं किती दशलक्ष आहे? 1। मग कोण मोठा? 2 मोठा। 1 मोठा का 2 मोठा? 2। मगरीचं तोंड त्याच्याकडं, समजलं की नाही? चला आता पुढं, ही पण 7 अंकी आहे ना, आणि ही पण 7 अंकी आहे। मग दशलक्ष स्थान बघा, इथं किती दशलक्ष आहे? 3, आणि इथं किती दशलक्ष आहे? 3च, मग सारखेच आहे। मग दशलक्ष नंतर आता आपण लक्ष स्थान बघू, लक्ष स्थानावर किती आहे? 5, इथं पण 5, सारखेच आहेत, दोन्हीकडे 35 लाख आहेत म्हणजे, बरोबर की नाही। मग आता बघू आपण, हे काय आहे? 10,000 स्थान, इथं किती आहेत? 3, इथं किती आहेत? 3, म्हणजे 10,000 पण सारखेच। आता मग आपण 1000 स्थान बघू, 1000 स्थानावर किती? इथं 3, आणि इथं मात्र 1000 स्थानावर 2च आहे। मग हा मोठा आहे की नाही? म्हणजे हे 33,000 आहेत आणि हे 32,000 आहेत। मग कोण मोठा? 33,000 मोठा, मध्ये नका हात घालू। ठीक आहे, 35,33,302 हा मोठा आहे, 35,32,302 पेक्षा, समजलं की नाही? सारखेच अंक आहेत फक्त आपलं। आता बघा 99,999 ही किती अंकी आहे? 5 अंकी, आणि 9,99,999 ही 6 अंकी आहे, मग 6 अंकी मोठी राहणार, बघा समजलं की नाही? आता ही किती अंकी आहे? ही 3 आणि 3 6 अंकी आहे, ही पण 6 अंकी आहे, बरोबर। मग आपण एक एक अंक बघू आता। हे किती लाख आहे? 4 लाख, हे पण 4 लाख सारखेच आहेत। मग हे किती? हे 80,000 आणि हे 90,000, कोण मोठा? 90,000 मोठा, म्हणून आपण काय करणार, हे चिन्ह मगरीचं तोंड इकडं। आता हे 35 लाख आहेत, आता सारखे अंक आहेत ना, अंक मोजायचे आधी, दोन्ही 7 अंकी आहेत की नाही। मग हे एक एक स्थान बघू, पहिलं किती आहे? 3, इथं पण 3, इथं 5, इथं पण 5, म्हणजे दोन्हीकडे 35 लाख आहेत। हे 80 ते नीट बघा, ही पण 8 दशहजार, हे पण 8 दशहजार, सारखेच। मग आता 0, इथं मात्र काय आहे? 0, आणि इथं मात्र 8 आहे, मग कोण मोठा? 0 मोठा का 8? म्हणजे हे 80,000 आहेत आणि हे 88,000 आहेत, मग 80 पेक्षा 88,000 मोठे, समजलं की नाही? अशा तऱ्हेने आपण काय म्हणतात त्याला, संख्यांचा लहान मोठापणे आपण ठरवू शकतो। ठीक आहे, आता दुसरा प्रश्न वाचूया। खालील उदाहरणे सोडवा। स्वयंसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे 3,45,000 पापड तयार केले, आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे 2,95,000 पापड तयार केले, तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले? म्हणजे आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे। ठीक आहे, मग आपण कसं हे उदाहरण कसं सोडवायचं बघा। आता आपण इकडे बघू, इथं असं लिहायचं तुम्ही उदाहरणामध्ये। मला सांगा आता, स्वयंसिद्धा महिला बचत गटाने किती पापड बनवले होते? 3,45,000, 3,45,000, बरोबर। आणि स्वाभिमानी बचत गटाने किती पापड तयार केले? 2,95,000, ओके। मग याच्यात आपल्याला काय म्हणायचंय, कोणत्या बचत गटाने अधिक पापड तयार केले? म्हणजे मोठी संख्या ना, जास्त कोणी तयार केले म्हणजे मोठी संख्या। मग आता याच्यात मोठी कोण आहे सांगा बरं? 2 लाख मोठी का 3 लाख मोठी? स्वयंसिद्धा, कोणता? मग इथं उत्तर काय लिहिणार? स्वयंसिद्धा बचत गटाने अधिक पापड तयार केले, समजलं की नाही? आता पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न। अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 2 लाख बिया जमा केल्या, तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 3,25,000 बिया जमा
केल्या. जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या? जास्त बिया म्हणजे आपल्याला इथं काय मोठी संख्या शोधायला लागेल. मग आपण उदाहरणामध्ये आता लिहून घेऊ. आधी उत्तरात कसं लिहायचं? उत्तरात कसं लिहिणार सर? म्हणजे बघा उत्तरात कसं लिहिणार? अहमदनगर जिल्ह्यातील मुलांच्या बिया. किती बिया जमा केल्या इथं? 2 लाख. 2 लाख. फक्त 2 लाख आहेत का? हा ओके. पुणे जिल्ह्यातील मुलांच्या बिया किती मुलं जमा केली? 3,25,000 मध्ये असं लिहायचे. बरोबर. मग यांच्यामध्ये मोठा कोण? 2 लाख मोठा का 3 लाख मोठा? 3 लाख. मग कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जास्त बिया जमा केल्या? पुणे. मग उत्तरात काय लिहायचं? पुणे जिल्ह्यातील. इकडे बघ, पुणे जिल्ह्यातील मुलांनी जास्त बिया जमा केल्या असं उत्तर लिहायचं. ठीक आहे. आता आपण तिसरा प्रश्न वाचूया. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील 2,01,306 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. ठीक आहे. माळशिरस तालुक्यातील 1,97,208 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. तर कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले? उत्तरात कसं लिहिणार? पंढरपूर तालुक्यातील झेंडावंदन. किती झेंडावंदन झाले? किती स्त्री पुरुषांनी केलं सांगा मला? 2,01,306. ओके. आणि माळशिरस तालुक्यातील झेंडावंदन 1,97,208. ठीक आहे. मग आता मला सांगा, आता यांच्यामध्ये जास्त म्हणजे मोठी संख्या शोधायची. 1 लाख मोठा का 2 लाख मोठा? 2 लाख. म्हणजेच कोणता तालुका येईल? पंढरपूर तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. ठीक आहे. आता आपण शेवटचा प्रश्न बघू. एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला बचत गटाने 5,12,345 रुपयांची वस्तूंची विक्री केली. ठीक आहे. म्हणजे एवढ्या रुपयांची विक्री यांनी केली. निर्माण महिला बचत गटाने 4,12,900 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. आणि सृजन महिला बचत गटाने 4,33,000 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. आणि सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने 5,11,937 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली? नंतर कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली? म्हणजे आपल्याला जास्त पण शोधायची आहे, कमी पण शोधायची. ठीक आहे. आणि अजून काय म्हटले शेवटचं त्यांनी? बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा. कसं सोडवणार बघा आता. बघा, अन्नपूर्णा बचत गटाने वस्तू विक्री किती केली? किती रुपयाची? 345 रुपये. बरोबर. नंतर निर्माण बचत गटाने 4,12,900 रुपये. बरोबर की नाही? एवढ्या रुपयाची विक्री केली. सृजन बचत गटाची वस्तू विक्री 33,000 एवढे रुपये. बरोबर. आणि सावित्रीबाई बचत गटाची वस्तू विक्री 5,11,937. सॉरी 900, एक मिनिट परत लिहितो मी, 937 रुपये. ओके. मग आता आपल्याला काय माहितीये? टिंब गटाने सर्वात जास्त विक्री केली. म्हणजे याच्यात सर्वात मोठा अंक शोधायचा. बरोबर. सगळ्या ज्या संख्या आहेत त्या 6 अंकी आहेत. बरोबर. मग आपण हे स्थान बघू. कोणतं? लाखाचं स्थान. इथं 5 लाख, 4 लाख, 4 लाख, 5 लाख. कोण मोठा? 5 लाख. पण दोन्हीकडे 5-5 लाख आहेत. मग आपण काय करायचं? या दोघांमध्ये आता बघूया. इथं किती दशहजार आहेत? 12,000 आहेत. आणि इथं किती हजार आहेत? 11,000. मग 12,000 मोठा का 11,000? 12,000 मोठी. मग जास्त कोणतं केलं? अन्नपूर्णा बचत गटाने. बरोबर की नाही? उत्तर काय येईल? अन्नपूर्णा बचत गटाने सर्वात जास्त विक्री केली. दुसरं विचारलं त्यांनी सर्वात कमी विक्री. बरोबर. सर्वात छोटा लहान संख्या ओळखायची. आता इथं दोन्हीकडे 4-4 लाख आहेत. इथं 12,000 आहे, इथं 33,000 आहे. मग कोण छोटा? 12,000. मग काय उत्तर येईल? निर्माण बचत गटाने सर्वात कमी विक्री केली. आता त्यांनी काय म्हटले? चढत्या क्रमाने तुम्हाला लावायचे आहेत. समजलं? म्हणजे हे जे संख्या आहेत ना, चढत्या क्रमात लावायचे. मग चढता क्रम लावताना आपण कसा लावतो बघा? पहिले सर्वात छोटी. हा बघा, चढता क्रम असा असतो ना. समजा हा छोटा बुटका पोरगा, त्याच्याहून थोडा उंच आणि सर्वात जास्त उंच, याला काय म्हणायचं? चढता क्रम. मग चढता क्रम लावताना आपण कसं लावणार? सर्वात कमी आता सर्वात लहान संख्या 4 लाख ही आली की नाही? सर्वात कमी 4,12,900. 4,12,900. ओके.
हा झाली पहिली संख्या. ठीक आहे. नंतर दुसरी, त्याच्याहून थोडी मोठी कोण आहे? 4,33,000. 33,000. ओके. नंतर 5,00,000. त्याच्यानंतर मोठी, सर्वात मोठी शेवटी घेऊ. सर्वात अन्नपूर्णा सर्वात जास्त आहे की नाही, मग त्याच्यापेक्षा ही घेऊ आधी, मग सर्वात शेवटी ही घेणार. 11,937. 937. चालेल. आणि सर्वात मोठा शेवटी द्यायचा. 5,12,300. 45. झाला चढता क्रम. समजला की नाही. आणि जर उतरता क्रम त्यांनी म्हटला तर कसं करणार? सर्वात मोठी पाहिजे. हा, आणि मग लहान लहान होत जाणार संख्या अशा उलट्या. बरोबर की नाही. 1 नंबरला ही येईल, मग ही, मग सर्वात शेवटी ही. उतरता क्रम म्हटलं तर, आहे की नाही. व्हेरी गुड स्टुडंट्स, कीप स्टडिंग.